हाय एव्हरीवन. आज आपण प्लांट फिजिओलॉजी या सेक्शनमध्ये सेकंड चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. आता हा जो काही चॅप्टर आहे तर त्या चॅप्टरला एक्झाममध्ये 4 मार्क्सचं वेटेज आहे. म्हणजे 4 मार्क्ससाठी या चॅप्टरमधला एखादा क्वेश्चन विचारू शकतात. आता चॅप्टरचं नाव आहे ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. ॲब्सॉर्ब म्हणजे थोडक्यात काय की प्लांट्स काय करतात की वॉटर शोषून घेतात. तर प्लांट्समध्ये जी काही ॲब्सॉर्प्शन करण्याची जी काही प्रोसेस आहे तर प्लांट्समध्ये जे काही रूट आहेत म्हणजे जे काही मुळे आहेत त्यापैकी रूट इयर्स या प्लांट्स पार्टद्वारे प्लांट्स काय करतात, वॉटर हे काय करत असतात, ॲब्सॉर्ब करत असतात. समरी बघूया आता आपण की ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर प्लांट्समध्ये जे काही वॉटर आहे तर ते कशा प्रकारे किंवा कुठल्या पार्टद्वारे ॲब्सॉर्ब करत असतात. वॉटर इज ॲब्सॉर्ब बाय द रूट इयर. जे काही प्लांट्समधील पाणी शोषण्याची जी काही प्रक्रिया आहे किंवा जी काही ॲक्च्युअल कन्सेप्ट आहे तर जे काही प्लांट्समधील रूट इयर्स असतात म्हणजे एकदम खालच्या म्हणजे वनस्पतीच्या किंवा प्लांटच्या एकदम खालच्या पोर्शनला जे काही मुळे असतात त्यापैकी छोटे छोटे जे काही इयर्स असतात रूट इयर्स तर त्या रूट इयर्सद्वारे पाणी हे ॲब्सॉर्ब केले जाते. नेक्स्ट, रूट इयर्स आर मोर डेव्हलप इन झिरोफाइट्स अँड अब्सेंट इन हायड्रोफाइट्स. आता हे जे काही रूट इयर्स आहेत तर ते जास्त प्रमाणात झिरोफायटिक प्लांट्समध्ये म्हणजे चांगल्यारीत्या किंवा चांगल्या प्रकारे डेव्हलप होत असतात. आता झिरोफायटिक प्लांट्स म्हणजे काय की जे असे प्लांट्स की ते ड्राय एरियामध्ये किंवा कमी पाण्यावरती येणारे प्लांट्स. आता फॉर एक्झाम्पल कॅक्टस म्हणजे निवडुंग किंवा मग जे काही कोरफड आहे तर ते एकदम ड्राय भागात किंवा मग कमी पाण्यावरती येणारे प्लांट्स आहे तर त्या प्लांट्समध्ये रूट इयर्स हे चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेले असतात. अँड अब्सेंट इन हायड्रोफाइट्स. हायड्रोफाइट्स म्हणजे काय असे प्लांट्स की ते त्याची पूर्णपणे जी काही हॅबिटेट आहे तर ती वॉटरवरती अवलंबून असते किंवा पाण्यात येणारे प्लांट्स. फॉर एक्झाम्पल स्पायरागार म्हणजे शेवाळ. म्हणजे जे काही हायड्रोफाइट्स प्लांट्स आहेत तर त्यामध्ये रूट इयर्स हे टोटली अब्सेंट आहे आणि झिरोफायटिक प्लांट्समध्ये हे चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेले आहे. आणि जी काही पाण्याची जी काही ॲब्सॉर्ब करण्याची काही प्रोसेस आहे तर ती कोणत्या याच्या प्लांटद्वारे तर रूट इयर्सद्वारे प्लांट्स काय करतात, वॉटर हे ॲब्सॉर्ब करत असतात. नेक्स्ट, फर्स्ट स्टेप्स इन ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर इज इम्बिबिएशन. आता ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटरमधली पहिली स्टेप्स म्हणजे काय, इम्बिबिएशन. आता आपण यावर लेक्चरमध्ये बघितलं की जी काही सोकिंग ऑफ वॉटर बाय द ड्राय सबस्टन्स म्हणजे जे काही पाणी ॲब्सॉर्ब करण्याची जी काही प्रोसेस आहे तर त्याला म्हटलं तर इम्बिबिएशन. म्हणजेच काय तर ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटरमध्ये पहिली स्टेप्स आहे इम्बिबिएशन. म्हणजे याच्यामध्ये काय केलं तर पाणी हे काय केलं तर एक प्रकारे ॲब्सॉर्ब केलं जातं किंवा सोक केले जातं. ओके. नेक्स्ट, द ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर टेक्स प्लेस इन द टर्मिनल पोर्शन ऑफ द रूट. म्हणजे जे काही पाणी शोषण्याची जी काही प्रोसेस आहे तर जे काही रूट आहे तर त्याच्या एकदम टर्मिनल म्हणजे लास्ट पोर्शनला घडून येत असते. बट मॅक्झिमम ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर टेक्स प्लेस इन द झोन ऑफ रूट इयर्स. म्हणजे प्लांट्समध्ये ज्या एरियामध्ये किंवा ज्या पोर्शनमध्ये चांगल्या प्रकारे रूट इयर्स आहे तर त्या रूट इयर्सद्वारे पाणी हे काय केलं जातं, ॲब्सॉर्ब केलं जातं. कारण की फर्स्ट सेंटेन्स आहे की वॉटर इज ॲब्सॉर्ब बाय द रूट इयर. म्हणजे प्लांटच्या ज्या झोनमध्ये किंवा ज्या एरियामध्ये चांगल्या प्रकारे रूट इयर्स डेव्हलप झालेली आहे तर त्या प्लांट्समध्ये वॉटर हे काय एकदम चांगल्या प्रकारे ॲब्सॉर्ब केले जाते. म्हणजेच काय की हायड्रोफायटिक प्लांट्समध्ये ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर हे म्हणजे काय हायड्रोफायटिक प्लांट्स आहे तर त्यामध्ये वॉटर हे ॲब्सॉर्ब केले जात नाही. बिकॉज इन हायड्रोफायटिक प्लांट्स रूट इयर्स आर द डेव्हलप. म्हणजे रूट इयर्स हे अब्सेंट असल्यामुळे किंवा त्याचा अभाव असल्यामुळे पाणी हे ॲब्सॉर्ब केले जात नाहीत. म्हणजेच काय जी काय वॉटर ॲब्सॉर्बची जी काही प्रोसेस आहे तर ती फक्त झिरोफायटिक प्लांट्समध्येच आढळून येत असते. मॅक्झिमम ॲब्सॉर्प्शन ऑफ इनऑर्गॅनिक सॉल्ट्स इज थ्रू झोन ऑफ सेल डिव्हिजन. आता जे काही ॲब्सॉर्प्शन आहे पाण्याचं तर ते कुठल्या म्हणजे ऑर्गॅनिक सॉल्टद्वारे पण होऊ शकते किंवा इनऑर्गॅनिक सॉल्टद्वारे म्हणजे अशा कुठल्याही नैसर्गिक घटकांद्वारे ॲब्सॉर्प्शन हे घडून येत असते. तर जे काही इनऑर्गॅनिक सॉल्टद्वारे होणारे ॲब्सॉर्प्शन आहे तर ते इज थ्रू झोन ऑफ सेल डिव्हिजन किंवा पोर्शन ऑफ द सेल डिव्हिजन. म्हणजे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे पोर्शन आहेत किंवा झोन आहेत म्हणजे सेल इलॉंगेशन असेल किंवा सेल मॅच्युरेशन असेल किंवा सेल डिव्हिजन असेल तर आउट ऑफ दिस झोन ऑफ सेल डिव्हिजनद्वारे इनऑर्गॅनिक सॉल्ट्समध्ये जे काही ॲब्सॉर्प्शन आहे तर ते घडून येत असते.
Next, Renner first recognized and classified the water mechanism into active and passive absorption. आता जे काही रिनर सायंटिस्ट आहे तर त्यांनी फर्स्ट रिकग्नाइज आणि क्लासिफिकेशन केलेलं आहे की जे काही वॉटरचं मेकॅनिझम आहे तर ते दोन टाईप्समध्ये घडून येत असते. म्हणजे जे काही वॉटर ॲब्सॉर्प्शन आहे तर इट मे बी रिकग्नाइज अँड क्लासिफाईड इंटू टू टाईप्स. फर्स्ट टाईप्स आहे ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन आणि सेकंड टाईप्स आहे पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन. आता ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शनमध्ये पण जे काही मेकॅनिझम आहे तर ते दोन वेगवेगळ्या थेऱ्यांद्वारे एक्सप्लेन केलेलं आहे. फर्स्ट थिअरी आहे ऑस्मॉटिक थिअरी आणि सेकंड थिअरी आहे नॉन ऑस्मॉटिक थिअरी. आता आपण नंतरच्या लेक्चरमध्ये बघणारच आहोत की ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शनमध्ये आणि सेकंड आहे पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन. म्हणजे दोन वेगवेगळ्या टाईप्सद्वारे त्याचं मेकॅनिझम हे एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे वॉटर ॲब्सॉर्प्शनचे दोन टाईप्स आहेत, ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन आणि सेकंड आहे पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन. आता आपण दोन्हीमधला डिफरन्स बघूया. डिफरन्स बिटवीन ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन म्हणजे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शनमधला असलेला डिफरन्स. तर आपण पहिल्या चार्टमध्ये ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन बघूयात आणि सेकंड चार्टमध्ये पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन. महत्त्वाचा डिफरन्स आहे हा. फर्स्ट डिफरन्स ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शनमध्ये इट ऑकर्स अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट अँड पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शनमध्ये इट अलॉंग्स द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. आता ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शनमध्ये काय की इट ऑकर्स म्हणजे जी काही ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन आहे तर ती कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या अपोजिट किंवा अगेन्स्ट म्हणजे विरुद्ध घडून येणारी प्रोसेस आहे. यासोबत जर पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन जर विचार केला तर इट अलॉंग्स द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटमध्येच घडून येणारी प्रोसेस आहे. म्हणजे इकडे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या अपोजिट असणारी प्रोसेस आहे. तर जे काय पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन आहे तर ती कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्याच माध्यमातून होणारी प्रोसेस आहे. सेकंड मेटाबॉलिक एनर्जी इज रिक्वायर्ड म्हणजेच काय जे काही मेटाबॉलिक एनर्जी दॅट इज द ATP मीन्स ॲडेनाईन ट्रायफॉस्फेट. म्हणजे ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शनमध्ये जे काही ATP मॉलिक्यूल आहे किंवा मेटाबॉलिक एनर्जी आहे तर त्याची गरज आहे किंवा इट इज रिक्वायर्ड. पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन इट इज स्पॉन्टेनियस. आता जे काही पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन आहे तर ती स्वइच्छेने होणारी प्रोसेस आहे. म्हणजे त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारच्या एनर्जीची रिक्वायरमेंट नाही किंवा कुठल्याही प्रकारची एनर्जीची नेसेसरी नाही. थर्ड वन ऑलवेज सिलेक्टिव्ह अपटेक दॅट एक्झाम्पल आयन अपटेक. आता जे काही ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन आहे तर त्यामध्ये ऑलवेज जे काही आयन आहे तर ते अपटेक केले जातात. पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन दॅट इज द नॉन सिलेक्टिव्ह एक्झाम्पल वॉटर म्हणजे पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शनमध्ये कुठल्याही प्रकारचे आयन अपटेक केले जात नाही. म्हणजेच काय त्याचं एक्झाम्पल आहे तर वॉटर. 4 नंबरचा डिफरन्स आहे इट इन्व्हॉल्व्स प्रायमरी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट युझिंग ATP. आता ATP मॉलिक्यूल म्हणजेच काय ॲडेनाईन ट्रायफॉस्फेट. आता जे काही ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन आहे तर त्यामध्ये प्रायमरी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट काय होत असतात इन्व्हॉल्व्ह होत असतात. परंतु ते कशाच्या ह्याच्यावर किंवा युझिंग द ATPच्या माध्यमातून जे काही प्रायमरी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे तर ते ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शनमध्ये इन्व्हॉल्व्ह होत असतात. यासोबत जर पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन जर विचार केला तर देअर इज नो इन्व्हॉल्व्स प्रायमरी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शनमध्ये कुठल्याही प्रकारचे प्रायमरी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट हे इन्व्हॉल्व्ह होत नाही. आणि ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शनमध्ये ATPच्या माध्यमातून जे काही प्रायमरी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे तर ते इन्व्हॉल्व्ह होत असतात. हा झाला डिफरन्स ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शनचा. एकदम सोपा डिफरन्स आहे की जे काही ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन आहे तर त्यामध्ये जी काही प्रोसेस आहे तर ती कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या अगेन्स्ट होणारी प्रोसेस आहे. तर पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शनमध्ये जे काही पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन आहे तर ती कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या माध्यमातून होणारी प्रोसेस आहे. सेकंडमध्ये जे काही ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शनसाठी मेटाबॉलिक एनर्जी म्हणजे ATP मॉलिक्यूलची एकदम अत्यंत गरज आहे. तर पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन ही स्वइच्छेने किंवा स्पॉन्टेनियस होणारी प्रोसेस आहे. त्यानंतर जे काही ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शनमध्ये आयन हे अपटेक केले जातात तर पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शनमध्ये दीज आर द नॉन सिलेक्टिव्ह. आणि लास्ट डिफरन्स आहे की ATPच्या माध्यमातून जे काही प्रायमरी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे तर ते इन्व्हॉल्व्ह होत असतात आणि पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शनमध्ये कुठल्याही प्रकारचे प्रायमरी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट हे इन्व्हॉल्व्ह होत नाही. हा महत्त्वाचा डिफरन्स आहे एक्झामसाठी. तर बघा की आज आपण इंट्रोडक्शनच बघितलं आणि डिफरन्स बघितला.
ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर जे काही रेनर आहे सायंटिस्ट, तर त्यांनी जे काही मेकॅनिझम आहे तर ते 2 प्रकारे डिव्हायडेशन झालेलं आहे. फर्स्ट आहे ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन आणि सेकंड आहे पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन. जे काही प्लांट्समध्ये वॉटर आहे तर ते रूट इयर्सद्वारे ॲब्सॉर्ब होत असतात आणि जे काही रूट इयर्स आहे तर ते झिरोफॅटिक प्लांट्समध्ये हे चांगल्या प्रकारे डेव्हलप होत असतात, परंतु हायड्रोफॅटिक प्लांट्समध्ये ते अबसेंट असतात. आणि त्या कारणाने ज्या एरियामध्ये ज्या प्लांट्समधल्या ज्या एरियामध्ये चांगल्या प्रकारे रूट डेव्हलप झाले आहे किंवा चांगल्या प्रकारे रूट हे डेव्हलप आहे तर त्या एरियामध्ये जे काही वॉटर आहे तर ते चांगल्या प्रकारे ॲब्सॉर्ब होत असते. म्हणजेच काय की takes place in the zone of the root hairs. Thank you.